मित्रांनो, आज आपण फणसाची बिर्याणी बनवणार आहे। ही बिर्याणी खूप टेस्टी आणि चविष्ट बनणार आहे। तर हे सगळं सामग्री मी खाली आता जस्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतो काय त्या फणसाच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे ते। मिक्सरमध्ये कढईमध्ये भाजून पेस्ट करू। कट केलेल्या स्लाइसमध्ये कट केलेल्या कांद्याची आपण डायरेक्ट भाजीमध्ये टाकणार आहोत, ते तुम्हाला दाखवतोच मी। हाफ KG बिर्याणी राईस घेतलेला आहे। हे आपण 20 मिनिटासाठी या पातेल्यामध्ये भिजत घालूया आणि 20 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण याला गरम वाफाळलेल्या पाण्यामध्ये टाकूया। कुकरमध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी। याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। दालचिनी, स्टारफूल, इलायची आणि हे सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। खडे मसाले, लवंग, याला उकळी होईपर्यंत हे ठेवणार आहे। तर उकळी जर उकळी आली की याच्यामध्ये आपण भिजत घातलेले राईस टाकणार आहोत। फणस फ्राय करण्यासाठी ऑइल ठेवलेले आहे, ते थोडा वेळ आपण साईडच्या गॅसवरती फ्राय करून घेऊया। चला, आपण आता तेल गरम झालेलं आहे। ऑइल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण हे जे आपण फणस वॉश करून ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत। आणि साईडला आपलं साईडच्या गॅसवरती आपलं पाण्याला पण उकळी आलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ह्या राईसमधलं पाणी काढून हे राईस त्याच्यामध्ये टाकणार आहे। अशा प्रकारे राईसचं पाणी काढून हे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे राईस टाकणार आहोत आणि साईड बाय साईड आपण फणस फ्राय करून घेऊ। एक 5 मिनिटामध्ये आपलं फणस रेडी झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता राईसमध्ये चवीनुसार मीठ जस्ट टाकलेलं आहे आणि राईसला पण उकळी आलेली आहे। तर आपण आता हे फणस काढून मॅरिनेट करणार आहे। मॅरिनेटसाठी पण आपण दह्यामध्ये मसाले टाकलेले आहे, ते तुम्हाला दाखवतो। टाकणार आहे याच्यामध्ये दही आहे, तुमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे, हळदी पावडर आहे आणि कश्मीरी रेड चिल्ली पावडर आहे। तर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत। फणस करण्यासाठी आपण त्या मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये आणि दह्यामध्ये टाकलेलं आहे। चला तर आपण याला मॅरिनेट करूया। हे प्रॉपर मॅरिनेट केलेलं आहे। याला आपण एक 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया, जेणेकरून याच्यामधला सर्व मसाला फणसमध्ये जाईल आणि आपल्याला टेस्ट आणि मस्त अशी चांगली टेस्ट येईल। 10-20 मिनिटांनी आपला राईस रेडी झालेला आहे। आता आपण याच्यातलं पाणी साईडला करूया आणि थोडा वेळ बाहेर ठेवूया। आपण बिर्याणीला चालू करूया। आता ह्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहे। ऑइल गरम झाल्याच्या नंतर लगेच ऑइल गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण आता जिरा मोहरी टाकणार आहे। हे आपण आता याच्यामध्ये जिरा मोहरी टाकणार आहे। नंतर आता याच्यामध्ये आपण हे 2-3 सुकी मिरची आहे आपल्याकडे, ही सुकी मिरची पण टाकणार आहे याच्यामध्ये, का तर आपल्याला चांगला फ्लेवर येईल याच्यामध्ये। आणि हे झाल्याच्या नंतर आपण आता आपल्याकडे आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ऑलरेडी, ही पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहे। थोडं लालसर होऊया। लालसर झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण हे जे आहे आपण आता जे कांदा आणि आपलं टमॅटोची पेस्ट केलेली आहे मिक्सरमध्ये, हे टाकणार आहोत। अशा प्रकारे हे थोडा वेळ चांगलं भाजून घ्या। कांदा आणि आलं आणि टमॅटोची पेस्ट एकदम भारी भाजलेली आहे। आता याच्यामध्ये मस्त असा वास येतो बघा, तुम्ही बघू शकता कशी थिकनेस आहे याच्यामध्ये आणि याचा स्मेल तर असला भारी येतोय ना, काय स्मेल आहे बघा, तुम्ही बघू शकता। एक नंबर अशी बिर्याणी बनवणार आहे। ही बिर्याणी
नॉनव्हेजपेक्षाही भारी बनवणार आहोत आता. ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. तर खूप लेंदी व्हिडिओ होणार आहे. तर याच्यामध्ये अगोदर तुम्हाला राईस स्टीम करावं लागतं. त्याच्यामध्ये पण बराच वेळ जातो आणि कांदा, लसूण, आलं लसणाची पेस्ट पण लागेल. मध्ये मसाले टाकणार. ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना पण मसाले टाकले, तर तुम्हाला थोडं टाकले होते मी. आता याच्यामध्ये पण आपण थोडी हे काश्मीरी रेड चिल्ली पावडर 1 स्पून, म्हणजे तुमचा गरम मसाला घरी बनवलेला आम्ही हा 1 स्पून, आणि हळदी थोडीफार, आणि ऑलरेडी मी राईसमध्ये पण नमक टाकलं होतं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भाजीमध्ये थोडं टेस्टनुसार तुम्हाला लागेल असं मीठ टाकू शकता. हे मी 1 स्पून टाकणार आहे याच्यामध्ये आणि प्रॉपर मिक्स करणार आहे. बिर्याणीचा मेन पार्ट म्हणजे तुम्ही शक्यतो होईल तेवढा जास्त कट केलेला कांदा टाका. जेवढा कांदा टाकसाल तेवढी तुमची बिर्याणी टेस्टी होणार आहे. अशा प्रकारे मी याच्यामध्ये मिक्स कांदा करून थोडं आणखीन फ्राय करणार आहे याला. हे अशा प्रकारे कांदा टाकायचा, आणि हा अख्खा पुदिना पण टाकून द्या. पुदिना तुम्ही याच्या आलं आणि लसणाच्या पेस्ट सोबत पण टाकू शकता किंवा असं पण टाकू शकता. याने चांगला फ्लेवर येईल पुदिन्याने. मी असंच टाकतो. मला प्रॉपर थोडं भाजून घेतो व्यवस्थित मस्तपैकी. आता मिक्स करून अशा प्रकारे हा कांदा एकदम फ्राय झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले फणस टाकणार आहोत. आणि वेल प्रॉपर मिक्स करूया. नंतर बघू शकता एक नंबर असं स्ट्रक्चर दिसते भाजीला. आता थोडे 5 मिनिटांनी 2 मिनिटांनी याच्यामध्ये आपण आता राईस ॲड करणार आहोत. वाटत असेल की थिकनेस आहे तर तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकता याच्यामध्ये. अशा प्रकारे मी थोडं पाणी टाकतो याच्यामध्ये. ही व्यवस्थित आपली शिजलेली आहे. आता मी थोडं लेअरिंगसाठी साईडला थोडी भाजी काढून घेतो आणि याच्यावरती राईस टाकतोय. सो आता मी अशा प्रकारे भाजी काढून घेतोय दुसरीकडे, दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करतो आणि याच्यावरती लेअर देतो. ओके, अशा प्रकारे मी भाजी काढलेली आहे. आता मी याच्यावरती लेअरिंगसाठी हा आपला राईस ऑलरेडी शिजून ठेवलेला होता. तर याच्यासाठी हा सर्व राईस याच्यामध्ये टाकू आणि लेअर देऊ. हा झाला पहिला लेअर होता तो आपल्या सगळं भाजीचा होता. आणि हा सेकंड लेअर आहे तो अख्खा राईस. आणि याच्यानंतर आपण आता राईसचं झाल्याच्या नंतर याच्यावरतून एक आपण लेअर देणार आहोत तो भाजीचा. तर तो आपण आता लगेच देऊया. हे आपलं भाजी जे काढून ठेवली होती आपण थोड्या वेळापूर्वी, ती अशी भाजीचा लेअर एक देऊ याच्यावरती. आणि अशा प्रकारे हा लेअर कंप्लीट झालेली आहे. लेअरिंग पण होती. तो आता आपण याला एक मंद आचेवरती थोडा वेळ, एक 5-10-15 मिनिट आपण याला ठेवूया. नंतर तुम्हाला दाखवतो की बिर्याणी आपली कशी झालेली आहे. सिट्टी झाकण वगैरे याचं कॅप नाही झाकणार कुकरचं. डायरेक्ट साधी अशी सिंपल अशी प्लेट झाकून ठेवायची थोड्या वेळासाठी. एक 15 मिनिटासाठी असं झाकून ठेवा. 15 मिनिटांनी हा तुमची बिर्याणी रेडी होईल. मंद आचेवर बिर्याणीला एक 10-20 मिनिटं झालेले आहेत. तर आपण आता ओपन करूया आपल्या बिर्याणी कशी झाली. आपली बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम लेअरिंग पण भारी झालेली आहे अशा प्रकारे. आणि आता आपण सर्व करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्यामध्ये आम्हाला मोटिवेशन मिळेल. तरी पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.